कल्याण ते श्रीवर्धन अचानक ठरलेली ट्रिप, पहाटेची ती कडक थंडी आणि रात्री खिडकीत दिसलेलं भूत. आमची ही ट्रिप एका रोलर कोस्टर पेक्षा कमी नव्हती. प्रवास सुरू झाला पहाटे 3:30ला. कल्याण सोडलं आणि कर्नाळा माणगावच्या घाटात इतकी थंडी होती की मित्रांच्या गप्पांऐवजी फक्त दात वाजण्याचा आवाज येत होता. अखेर थंडी सहन न झाल्याने एक चाय ब्रेक घेतला आणि त्या गरम वाफाळलेल्या चहाने जी तरतरी आणली, मग काय आमची गाडी एकदम सुसाट सुटली. सकाळी 10ला श्रीवर्धन मध्ये पाऊल ठेवलं खरं, पण खरी लढाई तिथेच सुरू झाली. विकेंडची गर्दी आणि हातात हॉटेलचं बुकिंग नाही. अखेर हॉटेल शोध मोहीम यशस्वी झाली आणि 4,000 मध्ये एक आलिशान रूम मिळवून आम्ही सुटकेचा श्वास सोडला. फ्रेश होऊन मस्त बीचवर गेलो आणि तिथे एक भला मोठा खेकडा आमचं स्वागत करायला आधीच तयार होता. तिथे थोडी फोटोग्राफी केली, वाळूत हात काढण्याचा प्रयत्न केला, पण त्याचा आकार बघून समजलं की आपल्या हार्टची बायपास झाली आहे. असो, पण त्या सूर्यास्ताने सगळं काही सावरलं. दिवस संपला. तो सुरमई आणि कोळंबी थाळीवर ताव मारून शांतपणे झोपायला गेलो तर खिडकीत कोणीतरी बसलेलं दिसलं. 2 सेकंदासाठी वाटलं की सोलकढी चढली की काय, पण तो आमचा शुभम जेवण जिरवत बसला होता. शेवटी काय, मोदक खाल्ले आणि हा दिवस सफळ संपूर्ण झाला. पुढच्या ब्लॉग साठी द रोमिंग ड्यूजला फॉलो करायला विसरू नका.